पिंपरी चिंचवड परिसरात फसवणूक आणि हल्ल्यांच्या सलग घटना समोर आल्या आहेत। पहिल्या प्रकरणात नातेवाईकाच्या लग्नासाठी 2 ते 3 दिवसांसाठी घेतलेली 12 लाख रुपये किमतीची आलिशान मोटार बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। ही घटना 20 सप्टेंबर 2025 ते 9 फेब्रुवारी 2026 दरम्यान चिंचवडमधील वालेकरवाडी येथे घडली। आरोपींनी मोटारीचे बनावट आरसी बुक, आधार कार्ड आणि पॅन कार्ड तयार करून मालकाची संमती न घेता वाहन विक्री केली। या प्रकरणी भालचंद्र थोरात याला अटक करण्यात आली असून त्याच्या 3 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। चिंचवड पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत। तर दुसऱ्या घटनेत मद्यपान करून वाहन चालवू नको असे सांगितल्याच्या रागातून मित्रावर बिअरच्या बाटलीने जीवघेणा हल्ला करण्यात आला। ही घटना 8 फेब्रुवारी रोजी रात्री चाकण येथे घडली। दोन्ही मित्रांमध्ये वाद वाढला आणि एकमेकांवर बाटल्यांनी हल्ला झाला। एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर दुसऱ्याच्या हाताची शीर तुटल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात परस्पर विरोधात गुन्हे दाखल झाले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। तिसऱ्या घटनेत हिंजेवाडी येथे व्यावसायिक कामासाठी भाड्याने घेतलेला महागडा कॅमेरा आणि साहित्य मुदतीनंतर परत न करता स्वतःच्या वापरासाठी ठेवून सुमारे 2.25 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। 1 ते 9 जानेवारी 2026 दरम्यान ही घटना घडली असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या तीनही घटनांमुळे शहरात फसवणूक आणि बेफिकीर वर्तनाच्या वाढत्या प्रकारांबाबत चिंता व्यक्त केली जाते। पुढील तपास पोलीस करत आहेत। द पोलीस न्यूज ब्युरो, पुणे।